सध्याच्या घडीची महत्त्वाची बातमी आहे। रिलायन्स उद्योग समूहाचे संचालक अनंत अंबानी मातोश्रीवर दाखल। उद्धव ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांनी भेट दिल्याची माहिती आहे। रिलायन्स उद्योग समूहाचे संचालक अनंत अंबानी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेले असल्याची माहिती आहे। पुढील 2 दिवसात उमेदवारी जाहीर होईल, आमच्यात कोणतेच मतभेद नाहीत अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी दिली आहे। नाना पटोले मुख्यमंत्री झाले पाहिजेत अशी मागणी करत काँग्रेस पक्ष कार्यालयात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नाना पटोलेंसमोर घोषणाबाजी केली। भाजपकडून राज्यात बोगस मतदार नोंदणीचं काम सुरू आहे असा आरोप नाना पटोलेंनी केला। या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली आहे। बोगस मतदार नोंदणीचा सूत्रधार चंद्रशेखर बावनकुळे असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे। यावर तोडगा निघाला पाहिजे, नाहीतर आम्ही विराट मोर्चा काढू असा इशाराही राऊतांनी दिला। भाजपचा कटकारस्थान करून पुन्हा सत्तेत येण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलाय। तसंच निवडणूक आयोग सरकारची कटपुतली झाल्याचंही आव्हाड म्हणाले। अखिलेश यादव यांनी महाराष्ट्र विधानसभेसाठी समाजवादी पक्षाचे 4 उमेदवार जाहीर केलेत। दरम्यान समाजवादी पक्षाला सोबत घ्यायचं की नाही हा विचार काँग्रेसने करावा असा सूचक इशारा अखिलेश यादव यांनी दिलाय। नागपूरचा दक्षिण पश्चिम मतदारसंघातील मतदारांच्या मोबाईलवर भाजपने वोटर स्लिप पाठवण्यास सुरुवात केली आहे। वोटर स्लिपद्वारे फडणवीसांना मतदार करण्याचं आवाहन करण्यात आलंय। आजच्या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही, यावेळी घाई गडबड करणार नाही, राज्यातील मायबाप जनतेशी चर्चा करून निर्णय घेणार असं म्हणत उद्याचा निर्णय निर्णायक असल्याचं जरांगे म्हणाले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या विधानसभा निवडणुकीसाठीच्या संभाव्य 32 उमेदवारांची यादी समोर आली आहे। वरळीतून आदित्य ठाकरेंचंही नाव चर्चेत आहे। महायुतीतील तिन्ही पक्षांनी 240 जागांवर समन्वय साधलाय, तर 48 जागांसाठी असलेला पेच अमित शहांसमोर मांडण्यात आलाय। यावेळी भाजपला 151 जागा, शिवसेनेला 48, तर शिवसेनेला 84, तर राष्ट्रवादीला 53 जागा मिळाल्याची शक्यता वर्तवण्यात येते। महायुतीत मुख्यमंत्री पदाची चर्चा नाही, आम्ही एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्वात निवडणूक लढणार आहोत अशी माहिती शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी दिली आहे। शरद पवारांनी अजित पवारांना आणखी एक धक्का दिलाय। राष्ट्रवादीचे आमदार राजेंद्र शिंगणे यांनी वायबी सेंटर येथे जाऊन शरद पवारांची भेट घेतली आहे। या भेटीनंतर राजेंद्र शिंगणेंनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलाय। जिल्हा बँकेच्या अनेक अडचणींमुळे मी अजित पवारांबरोबर होतो, सरकारकडून मदत मिळाली नसती तर बँक वाचवणं अवघड झालं असतं, पण आज महाराष्ट्राला वाचवण्यासाठी गरज आहे, त्यासाठी पवारांच्या पक्षात प्रवेश केल्याचं वक्तव्य राजेंद्र शिंगणेंनी केलंय। हिरामण खोसकरांच्या इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघात अजित पवारांची सभा पार पडली। यावेळी अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे खोसकरांची उमेदवारी जाहीर केली। निलेश लंकेंच्या मतदारसंघात अजित पवारांची सभा पार पडली। या सभेतून दादांनी कार्यकर्त्यांना सज्जड दम दिलाय। जास्त आवाज करू नका, ज्याचा आवाज येईल त्याला तिकीट मिळणार नाही अशी मिश्किल टिप्पणी अजित पवारांनी केली। निलेश लंकेंना प्रथम तिकीट देऊन मी आमदार केलं, पण काही माणसं मोठ्या पदावर गेल्यावर वेगळी भूमिका घेतात, त्यामुळे तुम्ही सावध रहा अशी टीका अजित पवार यांनी केली। महाराष्ट्रातील विधानसभेत पहिल्या 5 आमदारांपैकी सगळ्यात जास्त मताने निवडून येणारे बाळासाहेब थोरात असतील असा विश्वास निलेश लंकेंनी व्यक्त केलाय। खासदार उदयनराजे भोसले यांनी मनोज घोरपडे यांना एक झप्पी दिली आहे। त्यानंतर कराड उत्तर मतदारसंघातून भाजपचं तिकीट घोरपडेंना फायनल झाल्याची चर्चा रंगली आहे। भाजपला आणखी एक धक्का बसलाय। रणजित सिंग मोहिते पाटलांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय आणि ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत।
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष समीर भुजबळ राष्ट्रवादी सोडून ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे। मात्र न्यूज 18 लोकमतने संपर्क केल्यानंतर या बातमीत काहीच तथ्य नसल्याचं स्पष्टीकरण समीर भुजबळ यांनी दिलंय। पुण्यातील 8ही विधानसभा मतदारसंघात मविया आपली ताकद लावणार आहे। राहुल गांधी यांच्यासह राज्यातील प्रमुख नेत्यांच्या पुण्यात प्रचार सभा पार पडणार आहेत। ऐरोली मतदारसंघात शिवसेनेकडून गणेश नाईक यांना उमेदवारी देण्यात येणार आहे। या उमेदवाराला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांनी विरोध केलाय। आपण माघार घेणार नसल्याचं चौगुले यांनी स्पष्ट केलंय। दापोली विधानसभा मतदारसंघात उबाटाकडून संजय कदम यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। दरम्यान संजय कदम हे आपले प्रतिस्पर्धी होऊ शकत नाहीत, आपला विजय निश्चित आहे असा विश्वास योगेश कदम यांनी व्यक्त केला। कोल्हापुरात सतेज पाटलांविरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आक्रमक झालाय। सतेज पाटील विश्वासात घेत नसल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील यांनी केलाय। 92 वय वर्ष असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनोहर चव्हाण तुळजापूर विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत। मी तरुणांपेक्षा जास्त काम करू शकतो अशी प्रतिक्रिया मनोहर चव्हाणांनी दिली आहे। महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या संमतीनुसार राजापूर लांजा मतदारसंघ उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला सोडण्यात आलाय। दरम्यान या मतदारसंघातून आपणच निवडणूक लढणार अशी माहिती आमदार राजन साळवी यांनी दिली। वाशिमच्या कारंजा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून सई डहाके यांची उमेदवारी निश्चित होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर सई डहाके यांनी रविवारी मेळाव्याचं आयोजन केलं। बदलापूर मुरबाड विधानसभा मतदारसंघात आयारामांना संधी देऊ नये, विधानसभेच्या तोंडावर पक्षप्रवेश देऊ नये अशी भूमिका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने घेतली आहे। माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या मनधरणीचे थेट महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव यांनी प्रयत्न केले। या बैठकीत फडणवीस आणि बावनकुळेही उपस्थित होते। कोल्हेंनी पक्षात राहावं यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत। शिवसेनेने चंद्रपुरातील ब्रह्मापुरी मतदारसंघावर दावा केलाय। बंडू हजारे यांना तयारीला लागा असे आदेश देत चंद्रपुरातील 6 पैकी 2 जागा मागत भाजपची अडचण केली। सोलापूर दक्षिण मतदारसंघात भाजप आमदार सुभाष देशमुखांच्या विरोधात पदाधिकाऱ्यांनी दंड थोपटलेत। जिल्हा उपाध्यक्ष मनसिंध मुगळे यांनी तिकीट देण्याची मागणी केली आहे, तसंच अपक्ष रिंगणात उतरल्याचा इशाराही दिलाय। माढा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला झटका बसलाय। काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडे उमेदवारी मागितली आहे। नाशिकमधील माजी तहसीलदार भाजपमध्ये असलेल्या राजश्री आहिरराव यांनी शरद पवारांची भेट घेतली। राजश्री आहिरराव देवळाली विधानसभा लढण्यात इच्छुक आहेत। जळगावच्या लोणवाडीत आचारसंहिता असूनही बॅनर होर्डिंग्स लावण्यात आलेत, त्यामुळे माजी उपसरपंच कैलास परदेशी यांनी कारवाई करण्याची मागणी केली। संतोष बांगर यांनी पैसे वाटपासंदर्भात भाष्य केलं होतं। दरम्यान बांगर यांच्यावर आचारसंहितेचा भंगाचा गुन्हा दाखल करण्यासाठी मागणी ठाकरे गटाने केली आहे। ठाकरे गटात प्रवेश केलेल्या राजन तेली यांचं सिंधुदुर्गात मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं। दरम्यान सावंतवाडीत भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे असा इशारा राजन तेलींनी दिलाय। अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये विद्यमान आमदार हरीश पिंपळेंच्या उमेदवारीला भाजपमधूनच विरोध झालाय। दरम्यान मला विरोध करणाऱ्यांमध्ये भाजपचे कुणीही पदाधिकारी नव्हते असं स्पष्टीकरण पिंपळे यांनी दिलं। भाजपचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी पक्ष सदस्याचा राजीनामा दिलाय। देगलूर विधानसभेत तिकीट मिळण्याची शक्यता नसल्यानं साबणेंनी राजीनामा दिलाय। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुडाळ पोलिसांकडून शहरात संचलन करण्यात आलं। कुडाळ पोलिसांबरोबर केंद्रीय राखीव पोलिसांनीही संचलनात सहभाग घेतला।
मी इमानदार आहे, मला पैसे नको ना मंत्रीपद, माझ्यासाठी माझा समाज मायबाप आहे, मला पैसे दिले नाही, गाडी दिली नाही असा सरकारचा समज असेल तर तो चुकीचा आहे असंही जरांगे म्हणाले. पंकजा मुंडेंना ओबीसीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री करायचे, त्यासाठी आगामी निवडणुकीत ओबीसीचे 100 आमदार निवडून पाठवा असं आवाहन ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केलंय. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंग मोहिते पाटलांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डावर नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीच्या तोंडावर ही नियुक्ती करण्यात आली आहे. ठाणे ग्रामीणमध्ये भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी जितेंद्र डाकी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभेचं बिगुल वाजतात बावनकुळेंनी नियुक्तीपत्र देऊन डाकींची नियुक्ती केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव धुळे दौऱ्यावर आहेत. दरम्यान यादव यांनी धुळ्यात खानदेश कुलस्वामिनी एकविरा देवीचं दर्शन घेतलंय. मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणातील तिसरा आरोपी परमेश्वर यादव यांची 3 दिवसाची पोलीस कोठडी संपली आहे. त्यामुळे आता परमेश्वर यादवची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. जात वैधता प्रकरणात काँग्रेस नेत्या रश्मी बर्वेंना क्लीन चिट देण्यात नागपूर खंडपीठाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवलाय. त्यामुळे बर्वेंना मोठा दिलासा मिळालाय. छत्तीसगड येथे संचिंग अभिनय राबवताना स्फोट झाला. या स्फोटात ITB 53 बटालियनचे जवान अमर पवार शहीद झाले. अमर पवार हे मूळचे सातारच्या बावडा येथील रहिवासी आहेत. छत्तीसगडमध्ये माओवाद्यांच्या हल्ल्यात 2 जवान शहीद झालेत तर 2 जवान जखमी झालेत. नारायणपूरमधल्या जंगलामध्ये झालेल्या IEDच्या स्फोटात इंडो तिबेट बटालियनच्या जवानांना वीरमरण आलंय. सांगलीच्या मिरजमधील खटावमध्ये औषध फवारणीनंतर 3 एकरवरील द्राक्षबाग जळून खाक झाली आहे. या घटनेनंतर सांगलीच्या कृषी विभागाने संबंधित औषध साठा ताब्यात घेतलाय. पंचनामा करून पुढील कारवाई केली जाणार आहे. नाशिकमध्ये फार्मसिस्टच्या शेवटच्या वर्षाला शिकणाऱ्या मुलीने आत्महत्या केली आहे. इंदिरानगर भागातील एका इमारतीवरून उडी घेऊन मुलीने जीवन संपवलंय. दरम्यान आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. बोईसर तारापूर MIDC मधील बॉम्ब रेऑन फॅशन लिमिटेड या गारमेंट कंपनीला पुन्हा आग लागली आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वाशिमच्या कारंजा शहरातील सावरकर चौकात भरधाव कंटेनरने खासगी ट्रॅव्हल्सला जोरदार धडक दिली आहे. या अपघातात 8 जण जखमी झालेत. जखमींवर कारंजा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुण्यातील सिंहगड रोड परिसरात टेम्पोने अचानक पेट घेतला. बाजूला असलेल्या सिलेंडरचाही यावेळी स्फोट झाला. दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं.